Firstly, introduce yourself, your educational background, your experience, all things. सर मी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुका कोथरूड येथील रहिवासी आहे. माझं माझं शिक्षण हे गावीच झालंय 12वी पर्यंत. त्यानंतर मी पुणे पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील ह्या कॉलेजमधून बी फार्मसी केलं आणि MBA इन मार्केटिंग सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटीमधून केलं. माझ्या घरच्यांचा व्यवसाय हा शेती आहे. माझ्याकडे फार्मासिस्ट, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह सारखा अनुभव आहे. माझ्या हॉबीज ह्या क्रिकेट खेळणे आणि सोशलायझिंग आहेत. MBA मार्केटिंग मध्ये म्हणजे स्पेसिफिक फार्मामध्ये का अदर? सर जनरल मार्केटिंग, जनरल MBA मार्केटिंग. येस सर. ओके. मार्केटिंग मध्ये फार्मा मार्केटिंग आणि MBA मार्केटिंग मध्ये एक्झॅक्ट काय डिफरन्स, अदर मार्केटिंग मध्ये काय डिफरन्शिएट करता येईल आपल्याला? Yes, sir. MBA marketing is a general marketing. It can be the principle applies to you can apply these principles to every industry, any product marketing. But the MBA pharma marketing is very specialized, and it's the marketing of medicines and medicinal products, sir. Okay. It is law allow to market the medicinal product or advertise the medicinal product on TV or banner? Sir, under Drug and Magic Remedies and Advertisement Act 1954, uh, uh, prohibition of misleading advertisement and advertisement for the cure or treatment or mitigation of certain diseases and disorder is prohibited. But in some conditions or situation, the advertisement may be allowable. Okay. Not of स्टँडर्ड क्वालिटी म्हणून एक रिपोर्ट पब्लिश केला जातो, दर मंथली रिपोर्ट Yes, sir. असतो तो कोण पब्लिश करतो आणि 2026 मे 2026 चा रिपोर्ट मध्ये काही मेडिसिन आहेत ते माहितीत का तुम्हाला? बघितलाय का तुम्ही रिपोर्ट? रिसेंटली सर मला त्यातले जे एनलिस्टेड जे मेड ड्रग्ज आहे ते मला आता आठवत नाही सर. परंतु NSQ इज पब्लिश मंथली. सर कोण पब्लिश करतंय ह्याबाबत पण म्हणजे जास्त अवेअरनेस नाहीये मला सर. ओके. CDSCO, सेंट्रल स्टँडर्ड ड्रग कंट्रोल ऑर्गनायझेशन, आणि मंथली ते येस पब्लिश करतात त्यांच्या वेबसाईट वरती की कोणते सब स्टँडर्ड आहेत किंवा नॉट क्वालिटी आहेत ते लिस्ट देतात. सर. हम्म. सर याबाबत लास्ट क्वेश्चन बाबत recently CDSCO has published 16 medicines or fixed dose combination that has been banned. Yes. Suppose that you visit a medical store and in front of you the chemist sell the expired medicine. So what will be your immediate action and what will be your long term action? Sir, immediate action, sir, it's very serious violation of Drug and Cosmetics Act and regulations. So I will cancel. I will start the. I will seize the these expired medicine as evidences and should not be dispensed to patient, and documentize it so that the for court proceeding, and I will also issue the cancellation. I will start the cancellation process or suspension process as may be required, sir. सध्या तुम्ही बघतायत की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चर्चेला असणारं जे डिपार्टमेंट आहे ते FDA आहे, कारण की IAS तुकाराम मुंडे सरांच्या कामामुळे म्हणा. मग ह्याच्या आधीचे जे कमिशनर आले होते मग ते काम करत नव्हते का फक्त आता तुकाराम मुंडे आले तेच काम करतायत? किंवा ओव्हरऑल तुम्हाला त्याच्या कारवाईबद्दल काय वाटतंय? ते योग्य करतायत का? काय तुमचं मत काय त्याच्याबद्दल? सर FDA कमिशनर
is a head of the FDA department. He enshrine or he has a responsibility to deliver the safe and standard food, drugs, and cosmetics, sir, and it regulates to regulate it. The already legal framework is fixed. It is all the things, all the regulations is prescribed in law and acts, sir. So आयुक्त हे एक त्यांचं जी जबाबदारी आहे की एन्फोर्समेंट ऑफ ऍक्ट. आयुक्त आयुक्त सरांची एक जबाबदारी आहे की एन्फोर्समेंट ऑफ ऍक्ट, आणि ते पार पाडत आहे. ते जे त्यांना कायद्याने दिलंय जबाबदारी आणि पॉवर्स दिले त्या अंतर्गत ते कार्य पार पाडत आहे. तर मला वाटतं की आता मुंडे सर जे करताय ते इट्स अ ड्युटी बाउंड. ते त्यापेक्षा म्हणजे ते गैर काहीही करत नाही, सर. आणि त्या पद्धतीने त्या लेवलला स्ट्रिक्टर एन्फोर्समेंट ऑफ ऍक्ट अँड रेग्युलेशन व्हावं. आता पूर्वीच्या जे ऑफिस बेरर होते त्यांनी पण कमी जास्त प्रमाण असू शकतं. एका आयुक्त आणि इतर आयुक्त ह्यांमध्ये एन्फोर्समेंट बाबत किंवा त्या ड्राईव्ह बाबत कमी जास्त प्रमाण असू शकतं, सर. ओके. प्रॉपर तुमचं प्रॉपर अहिल्यानगरला असता का तुम्ही? सर अकोले तालुका म्हणजे आळेफाटा, नारायणगावच्या अकोले पुढे तालुक्यात आळेफाटा. किती मेडिकल स्टोअर किती आहेत अकोले तालुक्यामध्ये? सर मी अंदाजे सांगू शकतो, सर. साधारण 400 मेडिकल स्टोअर असू शकतात. अच्छा. तर आपल्याला माझा अंदाज एक्झॅक्ट आपल्याला कळण्यासाठी म्हणजे कसं कळलं आपल्याला एक्झॅक्ट ती माहिती? सर हे एफडीएच्या वेबसाईटवर मिळू शकते. अहिल्यानगरचे झोन काही पडलेले आहेत एफडीए मध्ये? अहिल्यानगरचे काही झोन आहेत का सिंगल डिस्ट्रिक्टच आहे? सर माझ्या माहितीप्रमाणे सर अहिल्यानगर हा एक डिव्हिजन आहे एफडीएचा. एक सिंगल डिव्हिजन, झोन नाहीये समजा त्याचे. सर मी ह्याबाबत अवेअर नाहीये. दोन झोन पडलेले मी त्याचे, नंतर बघितलं. कारण की बरेच तालुके आहेत अहिल्यानगरमध्ये, बरेच तालुके आहेत त्यामुळे दोन झोन पडले, 1 आणि 2. तर तुमचं जे अकोले येतं ते झोन 2 मध्ये येतं अकोले. आणि म्हणजे काही तालुके 2 झोन मध्ये येतात, काही 1 मध्ये येतात. आता तुमच्या अकोलेमध्ये 209 आहेत सध्या मेडिकल स्टोअर रिटेल. ओके रिटेल आहेत. म्हणजे तुम्हाला हे सगळा डेटा एफडीएच्या वेबसाईट वरती अवेलेबल आहे, टोटल डेटा. तर हा एक डेटा जाता जाता तुम्ही बघून घ्या, कारण की आपण जिथे राहतो आपण आपल्या फील्डची आपल्याला काय जनरल माहिती असावं म्हणून त्या वेबसाईट वरती पूर्ण आहे. झोन किती किती पडलेले आहेत, कारण की झोन म्हणजे कसं केलेलं की एवढा मोठा जिल्हा कव्हर करायचा आहे. ठीक आहे. जसं आता छत्रपती संभाजीनगरचे पण 2 झोन आहेत, कोल्हापूरचे पण 2 झोन आहेत, मुंबईचे 7 झोन आहेत, बॉम्बेचे 7 झोन आहेत, नागपूरचे 2 आहेत, नाशिकचे 3 आहेत. ठीक आहे. पालघरचे पण 3 आहेत झोन, पुण्याचे 6 झोन आहेत, त्यांनी पूर्ण ठाण्याचे 7 आहेत. सगळे वेबसाईटवर दिलेले आहेत. तुमच्या याच्याबद्दल एक माहिती ठेवा, टोटल किती मेडिकल आहेत काय, असं एक जस्ट जनरल. हो सर. हो. Suppose that you visit to a medical store and in front of you pharmacist prescribe. आता तुम्हाला माहिती आहे की आता आपल्याला जर आता मेडिसिनची गरज पडली ना, आपण जर गेलो मेडिकल स्टोअरवर, तर विदाउट प्रिस्क्रिप्शन आपल्याला मेडिसिन मिळते. हे प्रॅक्टिकल आहे अनुभव आपला. पण हे मग कायद्याद्वारे हे योग्य आहे का? आणि दुसरी गोष्ट अशी आहे, तुमच्या समोर जर ही घटना घडत असेल किंवा तुम्हाला कोणी तक्रार केली की रिटेल मेडिकल स्टोअर या पद्धतीने काम करतायत, तर तुम्ही काय ऍक्शन घ्याल, लिगली ऍक्शन काय घ्याल किंवा प्रिकॉशनरी ऍक्शन त्यांना काय सांगाल? दोन्ही पद्धतीचे ऍक्शन काय राहतील तुमचे? सर without prescription dispensing of medicine is illegal and it's an offense under Drug and Cosmetics Act. असा गुन्हा ऑफेन्स माझ्या समोर घडतोय तर मी पहिले तर त्याला ते तसं करण्यापासून रोकेल, डिस्पेन्स करण्यापासून रोकेल, आणि त्यानंतर कायदेशीर जी तरतूद आहे कार्यवाही सुरू करेल, सर. त्याला नोटीस इश्यू करणं विदाउट प्रिस्क्रिप्शन H1 किंवा जे प्रिस्क्रिप्शन ड्रग आहेत त्याबाबत. ओके.
विदाऊट प्रिस्क्रिप्शन आपल्याला इमर्जन्सी मग एखाद्या पेशंटला द्यायचं तर काय ऍक्शन घ्यावं आपण? आता पेशंट आलाय, प्रत्येक वेळेस पेशंटला एक साधा 2 गोळ्या पाहिजेत किंवा काही गोष्टी पाहिजेत आणि लगेच त्याला आपण ₹300 प्रिस्क्रिप्शन आणा तुम्ही आणि नंतर मी देऊ. मग त्यावेळेस आपण काय करता येईल? फार्मासिस्ट म्हणून आपल्याला काय करावं लागेल तिथे समजा? तर आता ह्या अशा केसमध्ये जरी विदाऊट प्रिस्क्रिप्शन इट्स अन ऑफेन्स, पण अशा केसमध्ये सर एक म्हणजे इट्स अ डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ ड्रग इन्स्पेक्टर की कोणत्या कारणास्तव आणि कोणत्या सिच्युएशन आणि काय कंडिशन होती की तुम्ही ते दिलं. तर ह्या केसमध्ये एक नोटीस देऊन किंवा त्याला समज देऊन फार्मासिस्टला समज देऊन इथपर्यंत आपण कार्यवाही करू शकतो. आणि पेशंटला काय करायचं मग? त्या पेशंटला मेडिसिन द्यायची का नाही द्यायची? सर पेशंट अशा इमर्जन्सी सिच्युएशनच्या वेळी फार्मासिस्टनी काउन्सिलिंग करणं, पेशंटची काउन्सिलिंग किंवा फार्मासिस्टनी एक जे मेडिसिन ड्रग्सचं नॉलेज आहे हो, आपण आणि काउन्सिलिंग करू, पण डिसिजेस त्याला त्याचं समजा आता कंबर दुखती त्याची, इमिजिएट त्याला काहीतरी द्यावं लागेल आपल्याला. अशा वेळेस आपण काय करू? नाही आपल्याला तर सर, देता येत नाही. नाही सर, मग अशा वेळी नाही दिलं पाहिजे. कंबर दुखणे हा जो आता स्पेसिफिकली हा. ते आहे, तर त्यासाठी इट्स नॉट इमर्जन्सी इनफॅक्ट. तर त्या केसमध्ये सर प्रिस्क्रिप्शनच हम्म. आवश्यक आहे. आता इथे एक 2 गोष्टी तुम्ही सांगू शकता की येस सर. एक तर एक ओटीसी आहेत काही मेडिसिन. आपण हो, आता हो. ते मूव देऊ आहे. शकतो. हा, तर आपण पहिले बाबा त्याची थोडी गरज भागवण्यासाठी आपण त्याला सजेस्ट करू शकतो, दीज आर दी ओटीसी थिंग्स. तू झेंडूबाम लावू शकतो, हां, मूवचा वापरू शकतो स्प्रे, ओमनी जेल आहे हां. आपल्याकडं. तर हे करू शकतो. हो सर. बजरंग लेप ओटीसी ला उल्लेख करायचा. इवन यू कॅन टेक द डोलो 650 650 घेतलं तर थोडे अँटी इन्फ्लामेटरी ऍक्शन आहे, थोडी मदत होईल. विदाउट हो, प्रिस्क्रिप्शन देऊ शकतो. हो, बट हे हो. दिल्याच्या नंतर आपण त्यांना सांगू, प्लीज व्हिजिट टू युअर नियरेस्ट डॉक्टर. आणि जर त्याची परिस्थिती नसेल तर बाबा तुम्ही एक सल्ला करून त्याला देऊ शकता की आता शासनानं प्रत्येक तालुक्यामध्ये 2-3 गल्ल्याला मिळून आपला दवाखाना चालू केला जिथे एमबीबीएस डॉक्टर असतो. तर जवळच्या तुम्हाला क्विक लगेच तिथं जाता येईल. ठीक आहे, तुम्हाला सरकारी दवाखान्यात जाणं लांब पडत असेल, पण आपला दवाखाना प्रत्येक ठिकाणी आहे, तुम्हाला माहिती आहे. तर त्याची सेवा घेऊ शकता तुम्ही. त्यांच्याकडून चिठ्ठी आणा, मी तुम्हाला प्रिस्क्रिप्शन देईल, ओटीसी देईल, नंतर सांगेल बाबा पैसे नाही तुमच्याकडे नाहीत तर तुम्ही गव्हर्नमेंटच्या तिथं जवळ आपल्या दवाखान्याला दाखवा. येस मग सर, खूप प्रिसाईज आन्सर. हा, म्हणजे आपल्याला तिचा प्रश्न बी सोडवता येतो, जवळ पण जा. आणि मुळात तर काय आपण देतो. आता कसं काही मेडिसिन द्यायला हरकत नसते, पण बाय लॉ ते आपल्याला नाहीये मॅन्डेटरी. आन्सर आपल्याला बाय लॉ देऊनच प्रश्न सोडवायचा आहे. हो सर, हो सर. त्याच्यानंतर बघा, सपोज दॅट एनीवन कंप्लेन यू अबाउट द गव्हर्नमेंट हॉस्पिटल रिगार्डिंग द bad quality of the medicine. So what will be your immediate action and long term action? सर इमिजिएट ऍक्शन असे असेल की मी पहिले व्हेरीफाय करेल कंप्लेंट, म्हणजे जी कंप्लेंट आली आहे ते तसं आहे का हे व्हेरीफाय करेल. आणि मग त्या पद्धतीने तो जो स्टॉक आहे तो सीज करेल. आणि त्या पद्धतीने मी सर सोशल मीडियाचा आणि नोटीस इश्यू करून आणि सोशल मीडियाचा वापर करून एक लवकरात लवकर एक मेसेज जाईल की असं असं ड्रग्सचा वापर थांबवावा. अशा केसमध्ये जे पेशंटनी घेतला आहे किंवा ज्या मेडिकल स्टोअर्स आहेत यांना एक माहिती होईल की हे औषध विकलं नाही पाहिजे. ठीक आहे, आणि पण बाकीचं मग पुढची सर प्रोसिजर काय होईल? नंतरची प्रोसिजर काय? समजा इन्व्हेस्टिगेशन चालू. तो जो स्ट्रीप आहे ती बॅच समजा हिमाचल प्रदेशला बनलेली आहे, तर मग आपण काय हा सर. करणार? हा सर, त्या केसमध्ये मग ही एक इमिजिएट बेसिसवर ऍक्शन घेईल आणि सोबतच मी लिगल ऍक्शन सुरू करेल आणि फर्दर इन्व्हेस्टिगेशन की बाबा ह्याचं बॅच काय, कुठं मॅन्युफॅक्चर झालं, मग ते प्लांट, मग तसं मी तिथल्या जो एफडीए आहे त्याला मी कम्युनिकेट करेल. इव्हन सीडीएससीओ ला पण कम्युनिकेट करेल. आणि त्यांना हे रिपोर्ट जो आहे गव्हर्नमेंट अनालिस्टचा रिपोर्ट आणि इतर ज्या काय बाबी आहे फॅक्ट ते त्यांना मी इन्फॉर्म करेल. हाऊ मेनी झोन्स ऑफ सीडीएससीओ? सर टोटल 9 झोन्स सर. ओके, ठीक आहे. आर्टिकल सेक्शन 22 ऑफ डीएनसी ऍक्ट काय?
सेक्शन 22? सर, Drug and Cosmetics Act 1940, Section 22 is a power of drug inspector. What are the powers? Yes, sir. Uh, Powers like inspection. He can draw any sample and send it to a testing lab or a government analyst. He can check any record or register, and if he thinks if he thinks it's irregularity, he can seize it. Fourth, sir, he can halt any vehicle carrying medicine or cosmetics if he thinks it is related to any offense. Okay. Suppose that patient or any person, public, complain you regarding the adverse effect of a particular medicine or batch, then what will we do? तर अशा केसमध्ये मी जे एडीआर मॉनिटरिंग म्हणजे फार्माकोव्हिजिलन्सचं आपलं गव्हर्नमेंटचं एक त्यासाठी पोर्टल आहे, आणि त्यावर मी सर हे अपडेट पण करेल, आणि असंच मी एक कम्युनिकेशन एफडीए ला पण करेल की असं असं या मेडिसिन बाबत असे फीडबॅक आहे. तुम्हाला म्हणजे एमबीए मार्केटिंग तुमचा जॉब, तिकडे पण प्रायव्हेट मध्ये बरेच जॉब चांगले आहेत, ते सोडून ड्रग इन्स्पेक्टरचा जॉब कशासाठी? म्हणजे कारण की तुम्हाला माहिती आहे इकडं पॉलिटिकल प्रेशर आहे, परेशानी आहे, एका ठिकाणी थांबता येत नाही, कंटिन्युअस म्हणजे एवढं हेक्टिक जॉब आहे ड्रग इन्स्पेक्टरचा, तुम्हाला माहिती आहे वेळ मिळत नाही, एवढं सगळं सोडून इकडं ड्रग इन्स्पेक्टर होण्यापेक्षा सुखी लाईफ तिकडचं आपलं मस्त करण्याचं सोडून इकडं कसं काय तुमच्या म्हणजे विचारात? सर, एमबीए मार्केटिंगचा जे काही ज्ञान आहे त्याचा वापर मी प्रायव्हेटमध्ये पण करू शकतो, आणि ड्रग रेग्युलेटरी फॉर पब्लिक हेल्थ सेफ्टी पण करू शकतो. एमबीए मध्ये मला मार्केटिंगची स्ट्रॅटेजी असेल, ऍडव्हर्टाइजमेंट असेल, त्याच्यानंतर परचेस आणि सेल, त्यानंतर प्रोडक्ट सेगमेंटेशन, ह्याचं जे ज्ञान आहे ते मी माझ्या ड्रग इन्स्पेक्टरसाठी पण वापरू शकतो. मला प्रायव्हेट जॉबपेक्षा ड्रग इन्स्पेक्टर जॉब हा मी बाय चॉईस मी एक्झाम द्यायचं आणि त्यामध्ये करिअर परस्यू करायचं ठरवलंय. ह्याला कारण असं आहे की प्रायव्हेटमध्ये जॉबमध्ये मी बाय लार्ज डिग्रीमध्ये मी लोकांच्या हेल्थचं मी जास्त काही काम करू शकत नाही, बट मला ती संधी ही ड्रग इन्स्पेक्टरमध्ये मिळते की लोकांच्या हेल्थसाठी मोठ्या प्रमाणात इफेक्टिव्हली काम करू शकतो. आणि दुसरं आहे सर की इट्स अ गव्हर्नमेंट जॉब, सो अल्टिमेटली इट प्रोव्हाइड स्टॅबिलिटी टू माय फॅमिली ऑल्सो. आणि सोबतच जे ड्रग इन्स्पेक्टर जे एक्सपोजर देत आहे, एक्सपिरियन्स देत आहे, लाईक कम्युनिकेटिंग विथ ऑल द स्टेक होल्डर्स, सोबतच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विंग ऑफ गव्हर्नमेंट, त्यानंतर कोर्ट आणि रेग्युलेशन ड्युरिंग माय करिअर रेग्युलेशन, ह्या गोष्टी मला ह्या स्वतःच्या फुलफिलमेंट किंवा मिनिंगफुल लाईफ जगण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. ओके. तुम्हाला सोबत काम करताना तुमच्या लक्षात आलं की तुमचे जे वरचे कलिग आहेत ते प्रेशराईज करतायत काही गोष्टीसाठी, किंवा तुम्हाला पाहिजे तसं काम करू देत नाहीयेत, किंवा बाय लॉ जाण्यासाठी इन्फोर्स करतायत, तर काय तुम्हाला म्हणजे कसं तुम्ही ह्याच्यातून सोडवणार स्वतःला? तर अशा केसमध्ये मी अगोदर तर माझे जे हायरार्की जे आहे किंवा माझे जे हायर अथॉरिटी आहे त्यांना मी माझे इनकन्व्हिनियन्स काय होते किंवा काय माझी जी इनकन्व्हिनियन्स आहे मी त्यांना कन्व्हिन्स करायचं ट्राय करेल. आणि आणि मी जर तिथेही जर माझं समाधान नाही झालं तर मी अजून हायर अथॉरिटी जे आहे त्यांकडे मी माझं म्हणणं मांडेल. अच्छा. तुमचे काही पॉलिटिकल कनेक्शन आहेत का सध्या? नाही सर. वडील काय करतात?
शेती करतात सर. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा सध्या खूप मोठा प्रश्न आहे चर्चेला. प्रश्न सुटणार आहेत का हो सर. कर्जमाफीने शेतकऱ्याचे सर्व? तर करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? सर माझ्या मते कर्जमाफी आपण जर कर्जमाफी हा शेतकऱ्याच्या आत्महत्या किंवा शेतकऱ्याचं जे आर्थिक मागासलेपण आहे, हं, हं. तर ह्याला सोल्युशन पूर्णतः ते कर्जमाफी नाहीये किंवा ते सफिशियंट पण नाहीये. कर्जमाफी आता माझं जे ऑब्झर्वेशन आहे, मी एक ग्रामीण भागातला असल्यामुळे, की बँका किंवा कर्ज हे तेच लोक घेत आहेत, तेच शेतकरी घेत आहे, की जे ॲफ्लुएंट आहेत, म्हणजे जे वेल टू डू आहेत. बरं. ज्यांच्याकडे बागायती शेती आहे, ज्यांना जास्त शेती आहे आणि ते राजकारणात पण संबंधित आहे हं. कोणत्या तरी पार्टीशी. तर मला असं वाटतं, की त्या लोकांची परिस्थिती बराबरी आहे. पण जो मार्जिनलाइज्ड आहे, म्हणजे जो अल्पभूधारक आहे, ज्याच्याकडे संसाधनं नाहीये शेती करण्यासाठी पुरेसे, ज्याचं उत्पन्न कमी आहे, त्या लोकांना, त्या अशा शेतकरी वर्गाला कर्ज मिळतच नाहीये. बँक कर्ज देत नाही. तर मला वाटतं, की ज्यावेळेस कर्जमाफी होते, तर ह्याचा फायदा ज्या अपेक्षित आहे, की ज्या लोकांना झाला पाहिजे आणि आपल्याला वाटतं, की जे शेतकरी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणं गरजेचं आहे किंवा जो शेतकरी आत्महत्या करतो, हा त्या वर्गापर्यंत पोहोचत नाही, असं माझं मत आहे सर. माझं ऑब्झर्वेशन आहे. ओके. तर मला असं वाटतं, की शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज आहे. कर्जमाफी हा त्यासाठी उपाय असू शकत नाही. फ्रॉड मेडिसिन मार्केटमध्ये बऱ्याच वेळेस असतात. तर पेशंटला तुम्ही पब्लिक अवेअरनेस म्हणून तुम्हाला काय वाटतं? काय-काय सांगता येईल? कसं ओळखायचं? काय केलं पाहिजे? सेफ्टी कशी घेतली पाहिजे? काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे? फेक मेडिसिन, फ्रॉड असतील, कसं तुम्ही काही सुपरस्टिशियस असतील किंवा काही अजून स्पुरियस ड्रग्स असतील, पब्लिक अवेअरनेस म्हणून काय केलं पाहिजे? तर एक ड्रग इन्स्पेक्टर म्हणून सर, माझ्या ज्युरिडिक्शनमध्ये मी अ, जनतेमध्ये अवेअरनेस निर्माण करणं गरजेचं आहे आणि विशेषतः भारतीय सोसायटीमध्ये मेडिसिन बाबत अवेअरनेसचा अभाव आढळतोय. त्याच्याचमुळे मग हे ड्रग रेझिस्टन्स, त्यानंतर ड्रग अब्यूज सारखे प्रमाण वाढलंय. अ, तर एका बाजूनी जनतेचा अवेअरनेस वाढवणे, त्यासाठी कॅम्प ऑर्गनाइज करणे, सोबतच फार्मासिस्ट जे रिटेलर्स आहे, त्यांच्याकडनं रेग्युलेशन्सचं काटेकोर पालन होणं, ह्या गोष्टींची फार गरज आहे. बरोबर. आणि आता एफडीए ॲज अ रेग्युलेटरी बॉडी हं, म्हणून बोला. एफडीए ॲज अ रेग्युलेटरी बॉडी म्हणून सर, त्यांच्या एक इफेक्टिव्ह आणि फ्रिक्वेंट इन्स्पेक्शन आणि एन्फोर्समेंटची गरज आहे. आता ह्या सर्व शासनानं गोष्टी काय केले? रोखण्यासाठी. शासनाने जवळपास 350 प्लस मेडिसिनला मॅन्डेटरी केले बारकोड्स. तुम्ही ते पब्लिक येस. अवेअरमध्ये सांगू शकता, की हे बारकोड तुम्ही स्कॅन करा. मग एखाद्या रिटेल मेडिकल स्टोअरला गेले, तर तुम्ही बारकोड स्कॅन केल्याच्या नंतर तुम्हाला त्या मेडिसिनची प्रॉपर माहिती मिळते. एक प्रॉपर वेबसाईट ओपन होते. पण जर बारकोड तुम्ही स्कॅन केला आणि चुकीची माहिती आली, तर समजायचं ती मेडिसिन जी आहे ती फेक आहे. ओके. ओके सर. हां, थँक ते यू एक सर. करता येईल किंवा प्रॉपर लेबल जर नसेल, ठीक आहे. हां. सर, प्रॉपर प्रत्येक मेडिकलसाठी आलंय ना क्यूआर कोड? की एक जवळपास प्रॉडक्टसाठी? 300-350 मेडिसिन वरती आहे अवेलेबल. मेडिसिनच्या ओके, बॅक ओके. साइडला आता क्यूआर कोड आहे. महाराष्ट्र एफडीएने नाही, सेंट्रल महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एफडीएने हा थ्रूआउट सिडीस्कोनच पूर्ण ओके, थ्रूआउट भारतामध्ये केले प्रत्येक ओके. मेडिसिनच्या पाठी, कारण की फेक मेडिसिन ज्या आता हां, खूप हां. सेलिंग मेडिसिन आहेत. सर, मी मी आता ते कनेक्ट करू शकतो. आता रिसेंटली काय झालंय, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनने हा. नोटीस इश्यू केली आहे सीडीएससीओला हम्म. आणि आपलं हेल्थ अँड फॅमिली मिनिस्ट्रीला, की एक रिसेंटली एक प्रकरण घडलं होतं, की सिमिलर ऑलमोस्ट सिमिलॅरिटी असते नावामध्ये, हम्म, प्रोडक्टच्या हम्म, नावामध्ये. मग त्याच्यामुळे काय होतं, की पेशंट पण कन्फ्यूज असतो आणि इव्हन फार्मसिस्ट पण कन्फ्यूज असतो आणि मग अशा केसमध्ये मिसयूज होण्याची, कारण त्यांचे ट्रीटमेंट, इंटेंडेड ट्रीटमेंटचे जे आहे यूज आहे ते हम्म. वेगवेगळे. मग अशा केसमध्ये त्याला मग लासा ड्रग म्हणतो नॅशनल आपण, ह्युमन लासा. राईट कमिशननी लुक लाईक साऊंड लाईक. ओके, लुक लाईक साऊंड लाईक. तर त्यांनी आरसीने काय केलंय, की ह्याला कोडिफाय करा. हे जे प्रोडक्ट्स आहे आपल्याकडे भारतामध्ये, यांना कोडिफाय करा. सो दॅट एक युनिक कोड त्यांना असेल. सो बरोबर. कन्फ्युजन दूर होईल.
ते एक आहे. पुन्हा तुम्ही पब्लिक अवेअरनेस म्हणून आता काय माहितीये का, ओव्हरऑल